आता रूमवर गेलेलो फ्रेश व्हायला. आता पाठच्या पार्टमध्ये बघितलं आम्ही रोपवेवरून खाली आलो. आपल्याला एक गाडी भेटली सोमनाथपर्यंत न्यायला. तर आता आम्ही फ्रेश होऊन लगेच आंघोळ केली आणि आता लगेच सोमनाथला चाललोय. समोर रिक्षा आपली. चलो भाई. दादा भेटलेत आता आपल्याला सोमनाथला नेणार आहे. दादा बोला पुढे पण बसायचं तर बसू शकतो. थोड्या वेळात पुढे राहूया. जुनागडपासून ऑलमोस्ट 100 किलोमीटर आहे सोमनाथ आपलं. तो 2,500 रुपये मागत होता. आम्ही त्याला बार्गेन करून 2,100 रुपयावर आले. इथून घेऊन जाणार सोमनाथला. तिथे 2 तास थांबणार आणि परत इकडे घेऊन येणार आपल्याला. आपली रूम आहे इकडे. परत इकडे यायचं आहे रात्री आपल्याला. पोरांनी काहीच रेस्ट नाही केलंय. तसंच उतरलं लगेच एनर्जी फुल ऑन आहे भाई. पाय चांगलेत काय? पाय चांगले. पाय सोड झाल्याची बंद झाली. रात्री समजेल. उद्या समजेल. हे आपले शूज कम्फर्टेबल आहेत. हे आपले मॅरेथॉनचे शूज आहेत. ते वरती घेऊन गेलेलो आपण किन्नरला. मॅरेथॉन आपण आता पोडियम फिनिश करणार आहे. आकाश पाय ठीक आहेत का? एकदम परफेक्ट. पाय ठीक आहेत. आपल्याला चालायचं. निशांत कमर ठीक आहे. ठीक आहे. काय बोला त्याला? आता वाजलेत बघा संध्याकाळचे 6. आम्ही पोहोचलो इथे सोमनाथ जवळ. मी आता सोडा पियायला आलो इकडे. सोडा माझ्यातर्फे बाई. या एन्जॉय गाईज. मूवी रहते ना कोणचा. समोर आहे बघा सोमनाथचं मंदिर. आम्ही आलोय पण आकाश एकदा आधी येऊन गेलेला. तो बोलतो इथे अलाउड नाही व्हिडिओग्राफी पुढे गेल्यावर. तर इथूनच आपल्याला व्हिडिओ काढायला लागते. पहिलं काय करूया समुद्रात आधी दर्शन करायला नंतर. आत्ताच आम्ही बाहेर आलो दर्शन करून. 7 वाजता आरती पण होती. आरतीसाठी आम्ही बाहेर बसलेलो आणि आता बाहेर चाललोय आम्ही. रात्रीचा व्ह्यू बघा मंदिराचा मस्त. आमचा तर प्लॅन होता की लाईट शो बघून जायचा. बट ते बोलले की दिवाळी नंतर आहे लाईट शो. मंदिराचा व्ह्यू बघा पूर्ण लाईटिंग लावून असलं. अमय पण गॉड्स प्लॅन झाला का नाही? मी यांना सांगत होतो की जाऊया सोमनाथला. आकाश बोलत होता नाही टाइम. आकाश बोलत होता की टाइम होईल वगैरे. आपल्याला परत सकाळी पण निघायचंय. मॉडिफिकेशन करत होता पण आम्ही दोघांनी ठरवलेलं अमेय आणि मी निघायचं. तेवढं मी सांगितलेलं. बाकीचं जसं रोपवेवरून खाली आलो ना एक जण आला रिक्षावाला की बोला सोमनाथ जायचंय का. मग त्यांनी 2,500 बोलत होता ना. 2,100 मध्ये आपण त्याला अपडाऊन फिक्स केलं. जुनागड पासून सोमनाथ पर्यंत. सोमनाथला आता तो थांबलाय आमच्यासाठी. आता परत आम्हाला तो आमच्या जुनागडला धर्मशाळाला घेऊन जाणार तिकडे. शेवटी झालं आपलं सोमनाथचं दर्शन. 12 ज्योतिर्लिंगामधलं पहिलं ज्योतिर्लिंग आहे सोमनाथ. त्याच्या मंदिराच्याच बाहेर आता मार्केट लागलंय. कोणाला काही शॉपिंग करायचं तर आपण इथून करू शकतो. इथे जेवायला आलो आपण. सोमनाथ मंदिराच्या बाहेरच आहे. उद्या काय बोलतो? उद्या आपल्याला कष्टभंजन हनुमान मंदिर सारंगपूर. किती वाजता निघायला लागेल? का सकाळी 7:30ची बस आहे तर आपल्याला 6 वाजता निघावे लागेल तयारी करून. 12 वाजेपर्यंत बस पोहोचवणार. जेवण घरी जायचंय. झोपायला लागेल आपल्याला. थोडा आराम करून सकाळी निघायचंय. ज्याला कोणाला सोमनाथ मंदिर समजा ट्रेनने ट्रॅव्हल करायचं आहे तर इथून जवळचं स्टेशन आहे वेरावल स्टेशन मधून. इथून 5 ते 6 किलोमीटरवर सोमनाथ मंदिर आहे. त्याला जेवण आलेलं आहे आपल्याला. पनीर मसाला आणि पनीर तुफानी रोट्या. हे बघा आपली रूम अशी होती. हे 2 बेडरूम होते इकडे. इथे टॉयलेट वॉशरूम आहे. तर आज आहे डे 2 आणि आज आम्ही निघालोय. सकाळचे वाजले 6:15. आम्हाला जायचं आहे सारंगपूरला. तर आम्ही आमच्या रूममधून चेकआउट करून आता जुनागड बस स्टॉप आहे तिकडे आलोय. जुनागड बस स्टँड. इथून आपल्याला बस मिळणार आहे
गव्हर्नमेंट बस मिळणार आहे इथून आपल्याला सारंगपूरला जायचंय. ती बस आहे 7ची, तर आपल्याकडे पाऊण तास आहे, तर आपण नाश्ता करून घेऊया. आली आपली बस आली सोमनाथ सारंगपूर. निशान तमाशा गेला बघा, गुजरातच्या बसमध्ये तमाशा गेला. मी सकाळी सारंगपूरला जायची आपण बस पकडली, GSRTC बस आहे. आता किती वाजलेत बघा, 10:15 वाजून गेलेत. अजून पण बसमध्ये अजून जायला किती 1.5 तास लागतील ना? 2 तास, अजून 2 तास. मान जाणारे कष्टमंदिर हनुमान मंदिर सारंगपूर, जे गोपालनंद स्वामी यांनी बांधलेलं आहे. त्याच्या आजूबाजूला फिरण्यासाठी खूप सारे गौशाला पण आहेत आणि स्वामीनारायणचे टेम्पल पण आहेत. तर आता आपण पुढे जाऊन ते एक्सप्लोअर करणार आहोत. बाकी सगळ्यांचे पाय ठीक आहेत का? पाय ठीक आहे. आपण 10,000 चढलोय. आपले आता ठीक आहे. काल रात्री थोडे सोर वाटत होते लेग, आता ठीक आहे. अजून आपला एक भाई आहे, हा बघा किचन. पैर ठीक आहे का? अभी कंबर सध्यातूनच खाली गेला, त्याची कंबर थोडी प्रॉब्लेम झाली. क्या हुआ था ब्लॉग में पता क्या हुआ था? बाल्टी के चक्कर में कंबर की वाट लग गई थी. अभी ठीक है? अभी 90% ठीक है. सकाळी पाण्याची बादली तो उचलायला गेला आणि त्याची कंबर थोडी कंबरेमध्ये चमक भरली, त्यामुळे त्याला चढताच आलं नाही खालच्या. तरी त्याच्या जिद्दीला आपण सलाम दिला पाहिजे. 5,000 त्याने नॉनस्टॉप केल्या, थांबत आला, पण दुखत होतो तरी पण त्याने सोचलं ते. पण एक लिमिट असते सोसायची. पण त्यानंतर तो बोलला की नाही, जर पुढे मला जायचं आहे, ट्रॅव्हल करायचं, तर मी आता खाली जातो. आणि मग आता रात्री सोमनाथला गेलो तेव्हा पण त्याने खूप एन्जॉय केला, बघितलं मी. रडू नको निशांत. आता तो झालाय नॉर्मल. आता जाऊया आपण डायरेक्ट हनुमान मंदिरात. हो, काय मूर्ती वाटते. जस्ट आम्ही उतरलोय बसमधून. आता 1 ते 3 भोग लागला असेल. हा, भोगला जायचं डायरेक्ट विदाऊट. अरे आपल्याला भोग नाही रे, मनाला भोग लागला असेल. आपल्या पोटाची सोय करायला पाहिजे ना. पण आपल्या भोगाचं काय, वॉशरूम आणि बॅगा ठेवून मग आपला भोग झाला. ठीक आहे. लॉकर बघायचं का आधी? मी एकटा यांच्यात ऑड मॅन आउट वाटतो, कारण मी एकटा असा सदरा घातला. मी एकटा असा कुर्ता घातलाय म्हणून. टोपी घालायची बाकी आहे फक्त. काय भव्य मूर्ती वाटते बघा ती हनुमानाची. खूप लांबून पण दिसते ती. किती फीटची मूर्ती आहे आकाश? किती फीटची मूर्ती आहे? 45 फूट. मला पण आयडिया. ठीक आहे, बघूया आपण आता. हनुमान पण भोगला गेलेत, आता आम्हाला पण थोडं भोग लावायचा. ते मंदिर आहे, ते मंदिर आहे. पहिला फोटोबा मग विठोबा. हो, तो निशांतला पण घ्या ना ब्लॉग मध्ये. किसी ने कमेंट डाला तो अरे भाई निशांत भाई का कपड़ा किधर? नाना था किंग मेकर, वो तो एक ही कलर का 3 है. हाँ भाई, दिखाना पड़ेगा ब्लॉग में. त्याच्याकडे आहे 3 कपडे एकाच कलर. गेट रेडी विथ निशांत करना पडेगा. गेट रेडी विथ निशांत. ते पण भाई तुम्ही त्याच्यावर डाऊट घालताय. बोलत होतो की त्याकडे सगळे ग्रेज कलर आहेत, पण वेगळे वेगळे. तो मार्क झुकरबर्ग कसा घालतो, म्हणजे सेम कलरचे कपडे घालतो, फक्त वेगळे वेगळे त्याच्याकडे, कारण टाइम वाचवतो. त्याला असं कपडे चूज करायला टाइम जातो ना तेवढा. घेऊन अजून बिलियन काढेल. निशांत किंग मेकर इन्स्पिरेशन घेऊन यांनी सगळे कपडे ग्रेज कलरचे घेतलेत, तर वेगळे वेगळे. म्हणजे तो कपडे चेंज करतोय रोज. आणि त्याचा मोटिव्ह काय ग्रे घालायचा, तो ग्रे शेड कॅरेक्टर आहे. म्हणजे तो एकतर चांगला पण नाही आणि खराब पण नाही, व्हाईट पण नाही, ब्लॅक पण नाही, तो ग्रे आहे, म्हणजे मध्ये येतो. आता कोणी कमेंट करू नका की त्यांनी कपडे चेंज नाही केले पहिल्या दिवसापासून. केलेच. भाजी दाल भात खाई लेटर पण आम्हाला नाही चालतंय. जेवायला चाललं. आता मंदिर बंद आहे, आधी जेवायला चाललं. काय माहिती भात पाहिला घेतो. अशी प्लेट आली आपल्याला. आत्ताच आम्ही भोजनालयामधून जेवण करून आलोय. खूप मोठी जागा आहे तिकडे आणि फ्री जेवण असतं ना. किती वर्ष झाली आकाश तिकडे? तिथे 100 वर्ष आता झाली की अन्नछत्र सेवा पूर्णपणे फ्री चालू आहे.
खूप मोठी जागा आहे. आणि आता थोडं बसलो इकडे कारण मंदिर बंद आहे आता 1 ते 3 बंद असतं. ऊन पण जास्त आहे दुपारची वेळ. खूप ऊन आहे इकडे. 1:30 वाजलेत. ऑलमोस्ट 38 डिग्री आहे इकडे गुजरातमध्ये आता. हे गेस्ट हाऊस आहे अतिथी भवन. इथे पण राहायलाच आहे ना? इथे पण राहायला हे सगळे जनरल वाले आपण बघितले ना नॉर्मली म्हणजे पैसे मध्ये आपण काही कालावधी इथे एक राहू शकतो. ही एक मूर्ती आहे इथे. हे मंदिर आहे. मंदिराच्या बाजूला हनुमानाची मूर्ती पण आहे बघा तिकडे. हॅलो भाई और एक बजाव. हा सिस्टम कोणाकडून आहे? कोणाकडून स्पॉन्सर कोण आहे? गोष्टीच्या दुनियातला राजा माणूस आकाश स्पॉन्सर नाही भेटणार. आकाश शेठ सूर्यनगर शेवाळे त्यांच्याकडून आपल्याला. आता आपण चाललोय या हनुमानाच्या मूर्तीच्या जवळ. किती मोठी मूर्ती आहे ना, दाखवतो जवळून एकदा जरा. आमच्या पाठी मूर्ती आहे हनुमानाची. एवढी उंच आहे ना की 54 फीट आहे. आणि बाकी ज्वेलरी ब्रेसलेट्स अँकलेट इथे लिहिलंय तो ते माहिती सांगतो मला. मूर्ती आहे ना किंग ऑफ सालंगपूरच्या नावाने फेमस आहे. इकडे लिहिलंय बघा किंग ऑफ सालंगपूर. एक बोलतात ना डेकोरेशन नक्षी काम पण आहे त्याच्यामध्ये डिटेल्स आहेत. झोपलेत भाई गार्डन मध्ये आता थकून दुपारचे. तर 3:30 वाजलेत आणि दर्शन चालू झालंय. आपण दर्शनच्या लाईनीत उभं राहतो. लाईन बघा. बोल कष्टभंजन देव की जय. यावर रामचंद्र की जय. आम्ही लाईन लावली आणि लगेच 5 मिनिटात आमचे कपाट खुललं मंदिराचं आणि लगेच चांगलं दर्शन झालं. आता मंदिरातच बसलो आम्ही दर्शन करून. लाईन मोकळी झाली पूर्ण. आपल्याला गौशाळा आणि स्वामीनारायणचे जे मंदिर आहे त्यांचे तिथे आपल्याला बघण्यासारखं खूप काही आहे. तिथे आपण आता जाणार कारण ते सर्व 4 वाजता ओपन होतात आणि आलेलो 12-1 वाजता ते सर्व बंद होते. मंदिर पण बंद ते पण गोष्टी बंद होत्या. आता मंदिराचं दर्शन म्हणून आम्ही गौशाळेत जाणार आहे. आपली रिटर्न ट्रेन कधी आहे? रिटर्न 8:30ची ट्रेन आहे बोताडवरून. तर आपण इथून 6 वाजेपर्यंत सर्व आटपून तिकडे पोहोचू 7 पर्यंत. चालेल. असं काय मंदिर होते हनुमान दादा. इथून आता एक्झिट केलं आपण. तिथे समोरच आहे प्रसादालय. प्रसाद जमा करूया. प्रसाद हे प्रसादचे रेट आहेत. 50 वाला आहे. 50 वाले आम्ही 3 घेतले. आता आपण चाललोय गौशाळाकडे. गौशाळा केलेलं तर माझ्यासमोर किती मोठा रेड आहे दाखवतो. किती मोठा रेड. आता जस्ट दर्शन करून आलो हनुमान दादाचं. आणि आता आपण आलोय गौशाळामध्ये. सारंग कसला मोठा आहे. बापरे एकदम सुस्त असतो. डोळे बघ रेडा वाटतं ब्रीडिंग साठी वापरत असतील कारण हे जेवढे पण दिसत आहेत ना त्याचे जेनेटिक्स वाटतात. म्हणजे डोळे आणि सेम जेनेटिक्स सेम आहे. काय कुठे आहेत ना बाजूला.
सांगते भैया आधी. फोन घे फोन घे हात लावून देईल का? देईल ना काय ही पण गाय आहे बघा. हा एक बैल आहे या साईडला. आपण भलाच आहे मोठा. हा वळू आहे. आणि बाजूलाच घोडा आहे. घोडा हा बघा घोडा. तुफान आहे इसका नाम, तुफान. हा सुटलाय प्राण दिसून गेट ओपन आहे. हा बघा इकडे 2 पायावर व्हिडिओ काढतोय. हे बघा हा गेट ओपन आहे. सुटून बाहेर आला इकडे. हा सुटलेला प्राणी. व्हाईट घोडा. बाई शर्यत नव्हता. इथे बघा कबूतर आहेत नुसते. बाजूला ससे आहेत सगळे. ते का असावेत बघा. हे बघा हॅमस्टर, छोटे उंदीर. ऐसा मुके सामने हात लगे इकडे पण आहेत बघा. ते गाय आहेत. बाजूला म्हैस आहेत. त्याचा कान बघा किती मोठा आहे. त्यांचा पण तसाच आहे. बैल बघा कसला आहे. त्याच्या बाजूला हा रेडा बघा. बैल आलाय. 2-2 चैनने बांधून ठेवलाय त्याला. यमाचा रेडा वाटतो. मत कर मस्ती मत कर. आता जस्ट गोशाळेतून जाऊन आलो आम्ही. बघितल्या खूप साऱ्या गायी आणि म्हशी ठेवल्यात. घोडे बैल पण आहेत, घोडे आहेत, रेडा पण आहेत. कसे आहेत. कासव आहेत. आपल्याला तर गावी दिसतात गाय बैल, पण इथे थोडा युनिक गाय भेटल्या बघायला. त्यांचे कान वगैरे खूप मोठे होते. रेडे रान रेडे होते. बैल वळू होते. यमाचा रेडा होता. एवढा आता मोठे मोठे रेडे होते. बघायला येऊ शकता म्हणजे मंदिराच्या. घोडा नाही खेचर. बघायला येऊ शकता मंदिराच्या बॅक साईडला. ते थोडं पुढे चालत आलं ना 100 मीटर तर दिसेल गोशाळा. तर त्या गोशाळेतून बाहेर आलो आणि सरळ चालत आलो ना. हे स्वामीनारायणचं मंदिर आहे. हे कन्स्ट्रक्शन मध्ये अजून. माझ्या पाठीवर काय मोठी जागा आणि मस्त मंदिर बांधतात. असं जा. जब तक फोटो निकाल सब 500 रुपये दिखते हैं. कुठे गणपती बाप्पा. एक नंबर. इकडे गणपती बाप्पांचं दर्शन झालं आपल्याला. सिद्धिविनायक गणेश. मी हे एक अनुभव केलाय की जिथे पण जातो ना मी तिकडे गणपती बाप्पांचं दर्शन होतं मला. बाई आपण ब्लेस्ड आहे. मी स्वामीनारायणच्या मंदिरात येऊन बसलेलो. इथली वाईबच खतरनाक. इथे बाजूला झाडं वगैरे सगळी शांतता आहे. आणि ते पोपट वगैरे त्यांचा आवाज येतो बघा. एक पोपट दाखवतो शोधून. पोपट आहे बघा. बघा पोपट बघा इथे किती आहेत. नुसते ओरडत आहेत. मला आता 6 वाजून गेलेले आहेत आणि आपला निघायचा वेळ झालाय. तर आपण देवदर्शन करून झालेलं आहे आपलं. हनुमान भगवानला आपण लास्टचं दर्शन घेऊन निघतोय आपण. आता आपल्याला जेवायला जायचं जेवणाचे स्टार हॉटेल. जेवणाचे स्पॉन्सर दोघे आहेत. पट्टू निशांत सिल्वर आणि अंधेरीचे मालक साई उतेकर यांच्याकडून जेवण स्पॉन्सर आहे. दोघांकडून आता रात्रीचं जेवण स्पॉन्सर आहे. ते जेवण करून मग डायरेक्ट आपण ट्रेनमध्ये बसणार आहे. आपली 8 वाजताची ट्रेन आहे. जाणार आपण डायरेक्ट मुंबईला. हॅलो गाईज स्टे ट्यून. आता डायरेक्ट जेवायला भेटू. आपण हॉटेलमध्ये जेवायला. हॉटेल पंचवटी म्हणून आहे. रिक्षावाल्यांनी डायरेक्ट इथे आणलं आम्हाला.
तुला इथे मुंबईसारखं मिळतं जेवण आणि खरंच चांगलं जेवण. जेवण एक नंबर आहे. आपले हे दोन स्पॉन्सर आहेत, साई आणि निशांत सिल्वा. निशांत सिल्वा. मध्ये बसतील ना त्याचं नाव आहे त्याचं नाव आहे पंचवटी वाड्यामध्ये द पाईन विंटा रेस्टॉरंट. मस्त जेवण होतं, जसं मुंबईला खातो ना आपण तसं होतं. पोट भरून जेवलोय आणि आता तो रिक्षावाला येतोय परत आम्हाला स्टेशनला न्यायला. तर इथेच ब्लॉगची आपण सांगायचं करूया. काय बोलायचं भाई? बाय बाय बोलून टाका. जय सोमनाथ. जय सोमनाथ. जय जय सोमनाथ. जय हर हर महादेव. वाढवत राहा. काय चुकलं आपलं असेल तर माफ करा आम्हाला. चलो बाय. गणपती बाप्पा.